भाजपचा बोलघेवडा प्रवक्ता नवनाथ बन याला एका अनोळखी व्यक्तीने कॉल केला आणि नवनाथ बनचं तोंडच बंद केलं. अखेर नवनाथ बनला काय बोलावं हे कळालंच नाही. त्याची ती संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकूया. हा बोला. नवनाथ बन बोलतायत. हा बोला. संग्राम देशमुख बोलतोय. नवनाथ सर बोला. आपलं स्टेटमेंट होतं आता राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जाणाऱ्यांना 30-35 हजार रुपये देऊ राहिले काँग्रेसवाले, बरोबर? हो. तर आता आम्हाला जायचंय, आम्हाला त्यांनी काही पैसे दिलेले नाही, आपण देऊ शकताय का? मग मी काँग्रेस देते, मी कशाला देऊ? काँग्रेसवाले नाही ना, मग आपण जर आरोप केलाय तर आपल्याला माहित पाहिजे ना देऊ राहिले. अरे माझ्याकडे व्हिडिओ आहेत ना, तुम्हाला व्हिडिओ नाही पडले साहेब, इकडे दुष्काळ आलाय, तुम्ही द्या ना आम्हाला, तेवढंच आम्हाला हातभार लागत. अहो बाबा, काँग्रेसवाले देत आहेत, आम्ही कशाला? काँग्रेसवाले आम्ही त्यांना फोन केला, तुमचं स्टेटमेंट पाहिलं मी काँग्रेसवाल्यांना. ऐका ना, काँग्रेसवाल्याला ऐका ना, माझं ऐका, काँग्रेसवाल्यांना फोन करा आणि काँग्रेसवाल्यांकडनं घ्या. हो, मी आता काँग्रेस ऐका ना, मी काँग्रेसवाल्यांच्याच कमिटीला फोन केला आता. ते म्हणले आम्ही असे काही देत नाही, तुम्हाला ज्यांनी सांगितलं त्यांच्याकडून घ्या, आम्ही तुमचं स्टेटमेंट पाहिलंय, तुम्ही आम्हाला पैसे द्या ना. मग व्हिडिओ पण दाखवले. मग असं कशाला बिनकामी आभाळ हे करता तुम्ही? बिनकामी नाही, आबाळ हेपलायची गप्पा करू नका. नाही होत सजय नवनाथ सर, तुम्ही खोटं बोलता. व्हिडिओ मी व्हिडिओ दाखवले प्रेस कॉन्फरन्स मध्ये. व्हिडिओ इकडं आता तुम्हाला काय सांगायचं, एवढ्या लोकांना गरज आहे ना आता दुष्काळाचे. आम्ही अहिल्यानगर मांडवरून बोलतोय. हा, ते व्हिडिओ बघा. व्हिडिओ मध्ये 35-35 हजार रुपये. ऐका ना, 35,000 रुपये अमाऊंट म्हणजे लय मोठी झाली आमच्यासाठी. आता आमच्याकडे दुष्काळ आहे, म्हणजे आता तुम्हाला सांगतो पाऊस नाही, 3 महिने झाले. जर तुम्ही दिले तर आम्हाला चांगली गोष्ट होईल. काँग्रेसवाले देतात, आम्ही कशाला देऊ? आम्हाला गरज नाही. नाही तुम्ही द्या ना मग, उलट नाही त्यांनी दिले म्हणून तर म्हणतोय ना. ऐका ना, आम्हाला गरज नाही. मला एक काम करा, त्यांचे कुठं आलेत ना, त्यांचे कुठं वाट राहिले, मला त्यांचं लोकेशन द्या ना, आम्ही तिथे जातो घ्यायला. आम्ही तुम्हाला नंबर पाठवतो, त्या नंबरवर पाठवा ना, मला या नंबरला नक्की व्हॉट्सअप करा. नाही त्यांनी दिले तर तुम्ही देऊन ये ना, हातभार लावा नवनाथ सर. व्हॉट्सअपला हाय करा, मी तुम्हाला लगेच येस तुम्ही तुम्ही नगरसेवक आहे, जबाबदार व्यक्ती आहे, असं तुम्ही जर बोलत असाल तर तुम्ही 100% मदत करायला पाहिजे ना. आपण बघितलं मित्रांनो, नवनाथ बन याने फोन सुद्धा कट केला. राज्यात राहुल गांधी यांचे विद्यार्थ्यांसाठी दौरे चालू आहेत, त्यावर नवनाथ बन याने अप्रत्यक्षरित्या आणि प्रत्यक्षरित्या टीका केली. त्याला आता महाराष्ट्रातील तरुण उत्तर देत आहेत. नक्की कमेंट करा. धन्यवाद.